शेतकरी मित्रांनो, नाशिक जिल्ह्यासाठी हवामान अंदाज आहे. नाशिक जिल्ह्यात बघा, सध्याच्या परिस्थितीत जसं मी सांगत आहे की पावसाला सुरुवात होणार आहे, परंतु 17 तारखेपासून जो पाऊस चालू होणार आहे त्यात सध्याच्या परिस्थितीत नाशिकमध्ये आपल्याला पावसात कमतरता दिसत आहे. नाशिकच्या दक्षिण भागातल्या गावं, तालुके, दक्षिण भागातले या भागात आपल्याला ठीक पाऊस पाहायला मिळेल. परंतु आणि बाकी ठिकाणी सुद्धा प्री मॉन्सून ॲक्टिव्हिटी राहील, पण फार पावसात आपल्याला जोर पाहायला मिळणार नाही. एखाद्या शिवारात वगैरे फार जास्त पाऊस एखाद्या वेळेस येऊन जाईल, परंतु फार जास्त पाऊस नाही. मागच्या वर्षी जसं की नाशिकसाठी आपण सांगितलं होतं की संपूर्ण वर्ष पाऊस कमतरता आपल्याला जाणवेल, म्हणजे पूर्ण मान्सून सीझन हा पाऊस कमीच राहणार आहे नाशिकमध्ये. त्यानंतर संभाजीनगर पश्चिम ह्या भागात, तर तो आपला हवामान अंदाज खरा झाला. त्यानंतर 2022मध्ये आपण सांगितलं होतं की नाशिकमध्ये जबरदस्त ढगफुटी सदृश्य पाऊस बऱ्याच ठिकाणी नाशिकमध्ये झाला आणि नाशिकमध्ये अतोनात नुकसान त्या पावसाने केलेलं होतं. परंतु ते प्रकार का घडतात की अरबी समुद्रात जे लो प्रेशर उत्तरेकडे प्रवास करतात त्याचा पूर्ण प्रभाव नाशिकच्या भागात असतो, तर त्यामुळे ते प्रकार घडतात. सध्याच्या परिस्थितीत जो 18 तारखेपासून पाऊस चालू होणार आहे, तर तो मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र असा शिफ्ट होईल आणि त्या पावसाला सुरुवात होईल. परंतु 18 ते 25 आपल्याला पाऊसात कमतरताच विशेष पाहायला मिळेल. परंतु 25 नंतर जो पाऊस चालू होणार आहे त्यात आपल्याला नाशिकला सरासरी जे सध्या भारतीय हवामानशास्त्र विभाग म्हणत आहे, भारतीय हवामानशास्त्र विभाग तर हे सुद्धा म्हणत आहे की नाशिक पार करून सध्याच्या परिस्थितीत गुजरातमध्ये मान्सूनने प्रवेश केलेला आहे. परंतु पावसाची परिस्थिती नाशिकमधली काय ग्राउंडवरची हे पण तुम्ही मला सांगा. पण मी जे सॅटेलाईट इमेजनुसार मी तुम्हाला जो हवामान अंदाज आता दिलेला आहे, तर हा तुमच्या किती मदतीला उतरेल. कारण मला नाशिकमधून बरेचसे कमेंट आहे, द्राक्ष बागायतदार तिथे खूप जास्त असल्यामुळे मी नाशिकचा हवामान अंदाज देणं टाळतो, कारण त्यांच्या किमतीवर फार जास्त परिणाम होत असतो द्राक्षाच्या. परंतु द्राक्ष सोडूनही दुसरे शेतकरी आहे जे मला वारंवार कमेंट करत असतात. एक कमेंट आत्ता अशी होती की नाशिकचा हवामान अंदाज जर तुम्हाला द्यायचा नसेल तर तुम्ही स्पष्ट सांगून द्या आणि नाशिकचा हवामान अंदाज यापुढे देऊ नका. म्हणून मी हा स्पेशल व्हिडिओ नाशिकसाठी बनवलेला आहे. धन्यवाद.